तर भाऊन पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं. तर भाऊन आज आपण परफेक्टलीरित्या आपण जे इंस्टाग्रामला पोस्ट करतो तर त्या ट्रिक्स आणल्यात. तर जर बघायला तर तुम्हाला थंबनेल बघून कळालं असेल की आजचं टोटल कुठल्या विषयावर आहे. जर बघायला गेलं तर इंस्टाग्रामच्या मी आज 3 ट्रिक्स सांगणार आहे. जसं की पहिली जर बघायला गेलं तर स्विपेबल पोस्ट, जसं की आता मी इथं शिवजयंतीचे एक दाखवतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल. तर इथं मी पहिल्यांदा म्हणजे शिवजयंतीची संपूर्ण जी पोस्ट आहे तर ती इथं अपलोड केल्या. त्याचबरोबर जर तुम्ही स्वीप केला तर ह्याच पोस्टचा पहिला भाग तुम्हाला बघायला मिळेल, आणि त्याचबरोबर इकडे जर बघायला तर या पोस्टचा दुसरा भाग, जसं की शिवजयंती हे टेक्स्चर आहे तर ते बघायला मिळेल. ओके, तर त्या दोन्ही पोस्ट वेगवेगळे आहेत. जसं की इथं तुम्ही बघू शकता या दोन्ही पोस्ट वेगवेगळे आहेत. तर ही सेकंड पोस्ट, तर ही एकमेकांना जुळवायची कशी परफेक्टलीरित्या आणि मध्ये काही न अडथळा येता, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अजून एक मी म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, जसं की ही एक मी पोस्ट केली ती तर अनुप दादा अग्रवाल यांची, तर ही पण तुम्ही बघू शकताय. तर या दोन्ही म्हणजे पोस्ट वेगवेगळे आहेत, जसं की हे तुम्ही बघू शकताय. तर ह्या जुळवायच्या कशा, तर हे मी तुम्हाला सिंपल एकदम परफेक्टलीरित्या ट्रिक सांगणार आहे. त्याचबरोबर आता दुसरी ट्रिक राहिली तर इथं तुम्ही बघू शकताय, जसं की ग्रीडचं. तर आता हे जो पीक आहे जसं की वैभव चव्हाण यांचा, तर हिनी हे कसा तयार केला, जसं की तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम आयडीवर हे टाकू शकताय परफेक्टलीरित्या असं, म्हणजे तुमचा फोटो असेल किंवा डिझाईन असेल परफेक्टलीरित्या असं कसं टाकू शकताय. जसं की वर जर बघायला तर 3 भागात ती डिवाईड केल्या आणि उभी जर बघायला गेलं तर 4 भागात डिवाईड केल्या. तर हे कसं म्हणजे काय करायचं तर ती पण तुम्हाला सांगतो. त्याच्यावर आता तिसरी ट्रिक जर बघायला गेलं तर प्रत्येक डिझाईनची भावानु साईज सेम नसते. तर खास करून जर बघायला तर आता तुम्हाला म्हणजे इलेक्शनच्या ऑर्डर ढीग येणार आहे. जसं की आता मला इथे एक ऑर्डर आली, तर ह्यो एकदम परफेक्टलीरित्या लांबडा बॅनर होता भावानु, तर ह्यो आपल्या इंस्टाग्रामच्या म्हणजे साईजला परफेक्टलीरित्या मॅच होण्यात आलता. तर त्याला मी काय केलं, वर आणि खाली व्हाईट बॅकग्राऊंड लावलं आणि परफेक्टलीरित्या शेअर केलं. तर हे व्हाईट वर आणि खाली बॅकग्राऊंड कसं लावायचं तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. तर आजचं ट्युटोरियल भाऊन व्हेरी इंटरेस्टिंग असणार आहे. तर त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा, आणि हे ट्युटोरियल भाऊन ढीग आवडणार आहे. तर त्यासाठी या ट्युटोरियलला लाईक, शेअर, आणि जर कोण चॅनलवर नवे असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बाकी मी तुम्हाला कसं काय करायचं, कुठं करायचं तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतोच. तर त्यासाठी शेवटपर्यंत थांबा. तर चला, तर आता आपण आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. तर भाऊ ना, आपण ज्या 3 ट्रिक्स सांगणार आहे इंस्टाग्रामच्या, तर त्यासाठी एक ॲप लागणार आहे. तर त्या एकाच ॲपमध्ये आपण तिन्ही ट्रिक्स करू शकतोय. तर जर बघायला तर ही ॲप आपल्या प्ले स्टोअरला इझिली अवेलेबल आहे. जसं की तुम्ही इथं बघू शकता त्याचं नाव, तर पॅनोरामा क्रॉप फॉर इंस्टाग्राम, तर हे त्याचं नाव आहे. तर ही सिम्पलीरिटी एकदम म्हणजे इझिली तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं की 6 MB आहे आणि कुठलीही म्हणजे फेड काही नाही आहे. तर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तो सिम्पलीरिटी ओपन म्हणा. तर ओपन केल्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस येईल, जसं की इथं 3 ऑप्शन दिसतील. जसं की आता स्विपेबल पोस्ट, जसं की मी पहिली ट्रिक सांगितली. त्याचबरोबर खाली जर बघायला तर लास्टला तर न्यू ग्रीड पोस्ट, जसं की मी सेकंडला सांगितली सेकंड ट्रिक, आणि मधली जी आहे तर ती आपण फायनल कसं म्हणजे आपला पोस्ट आहे तर ती परफेक्टलीरित्या इंस्टाग्रामच्या साईजमध्ये शेअर करायची. ओके, तर मी 3 ट्रिक सांगणार आहे. तर पहिली आपली जी म्हणजे पोस्ट आहे तर ती जसं की बघायला तर म्हणजे स्विपेबल पोस्ट. आता मी ते ओपन करतो. जसं की आता एक मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो. जसं की आता जर ही जर पोस्ट बघायला येईल तर ही अनुप दादा अग्रवाल यांची, तर ओके, तर ही पोस्ट परफेक्टलीरित्या त्याला मॅच होऊ शकते, म्हणजे मॅच होत्या भावानं. तर ही जर बघायला तर हिची साईज जर बघायला, जसं की आता 2 स्क्वेअर जर तुम्ही जुळवला तर ती परफेक्टलीरित्या ही आडवी साईज तयार होत्या. तर परफेक्टलीरित्या तुम्ही कुठलेही पोस्ट, जसं की आता मी सेकंड पण एक्झाम्पल दाखवतो, जसं की शिवजयंतीचं, तर ती म्हणजे एकदम एक्स्ट्रा वर जाते. आता तुम्ही तुम्हाला फोटो सांगतोच. तर परफेक्टलीरित्या इथं आता हे म्हणजे परफेक्टलीरित्या ॲडजस्ट झाले. जसं की बघू शकता तुम्ही इथं आपल्याला काय क्रॉप बिप करायला लागणार आहे, काय हलवाय बिलवाय काही लागणार नाही. परफेक्टलीरित्या मध्ये तुम्हाला बारीक अशी रेक दिसेल, तर तिथूनच तुम्ही परफेक्टलीरित्या क्रॉप करू शकणार आहे. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जिथनं पाहिजे तिथून तुम्ही क्रॉप करू शकता. जसं की झूम पण करून घेऊ शकताय. तर इथनं जर झूम केला तर इकडचा भाग वेगळा आणि इकडचा भाग वेगळा. ओके, तर अशा टाईपमध्ये होत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही इथं खाली बघितला, ओके, तर इथं 2, 3, 4, 5 म्हणजे असं आकडे दिसतील. तर हे एकाच पोस्टमध्ये तुम्हाला किती भाग करायचे तर ते दर्शवत आहे. जर 3 केला तर एकाच पोस्टमध्ये 3 भाग होत्या, जसं की खरं वरचा आणि खालचा भाग जातोय. 4 केला तर म्हणजे बारीक बारीक होत जाते बघा, म्हणजे तुम्ही बघू शकता परफेक्टलीरित्या. 5 केलं तर अजून जरा बारीक. तर आपण 2च ठेवूया परफेक्टलीरित्या. जर तुम्ही स्वीप करत गेला तर इथं 3 भाग होऊ शकतात, 4 भाग होऊ शकतात. तर असं, तर मी मागे सांगितल्याप्रमाणे परफेक्टलीरित्या स्क्वेअर टाईपमध्ये, जसं की जर बघायला तर पहिला एक स्क्वेअर तयार झाला आहे आणि दुसरा एक स्क्वेअर तयार झाला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्टलीरित्या जर ओके केला तर 2 भाग ऑलरेडी ते तयार होतील. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता जसं की हे 2 भाग तयार झाल्यात परफेक्टलीरित्या. तर इथं फक्त ओके केला तर इथं आपल्या परफेक्टलीरित्या आपल्या एक कुठली तर ॲड लागेल आणि परफेक्टलीरित्या आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर आता मी एक म्हणजे सिम्पल असं, जसं की या साईज वाईज मी सगळं संपूर्ण सांगितलं. पण आता एकदा कसं होते की आपली जी साईज असते जसं की ती म्हणजे उभी पण असू शकते, आडवी पण असू शकते. तर त्यासाठी कसं म्हणजे करायचं, तर आता मी एक शिवजयंतीची आपली जी फोटो म्हणजे पोस्ट आहे, तर आता इथे तुम्ही वर बघू शकता जसं की वर जरा गेले आणि खाली जरा गेले. ओके, तर आता हे मी तुम्हाला कसं करायचं सांगतो. जसं की आता हे जर बघायला गेलं तर तुम्हाला पाहिजे तेवढा भाग परफेक्टलीरित्या मध्ये आणून घ्या. जसं की आता माझा फोटो फुल पाहिजे आहे, तर त्यासाठी मी मध्ये आणून घेतो. जसं की मी खाली घेतो. शिवाजी महाराजांचा पण फोटो परफेक्टलीरित्या येतोय. ओके, तर त्यानंतर जर बघायला तर शिवजयंती हे जे नावा टेक्स्चर आहे तर हे वेगळ्या भागामध्ये येणार आहे. तर हे जर तुम्ही 3 भाग करणार असेल तर 3 भाग करू शकताय, पण वरची खालची बाजू परफेक्टलीरित्या जात्या. ओके,
तर त्याचबरोबर आता इथं तुम्ही परफेक्टरित्या इंस्टाग्रामची आहे ना फिट करू शकता. जसं की आता इथं जर बघायला गेलं ओके, तर इंस्टाग्रामची साईज आता कायम तुम्ही जर म्हणजे इथं कट करायला आलाच तर काय करत जावा, जसं की खास करून हे जे फिट आहे की नाही तर हे कायम एक बाय एकच ठेवा. तर या टाईपमध्ये तुम्ही आता इथं रोटेट पण करू शकता, जसं की तुम्ही झूम रोटेट ह्या टाईपमध्ये सगळं तुम्ही इथं परफेक्टरित्या करू शकता. तर तुम्हाला स्विपेबल पोस्ट मी सगळं सांगितलं आहे. जर तुम्ही फक्त आपलं सेव्ह केला तर परफेक्टरित्या ते तुम्ही बघू शकताय, जसं की 2 भाग आपलं तयार झालेला असतात. जसं की आता इथं तुम्ही बघू शकताय, तर इंस्टाग्रामवर पण बघू शकताय असेच मी पोस्ट केल्या परफेक्टलीरित्या. तर इथं तुम्ही बघू शकताय परफेक्ट आता इथं आपण आता सेव्ह केलं ओके. तर आता मी झालं हे स्विपेबल पोस्ट सगळं संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं. तर आता मी परफेक्टलित्या न्यू ग्रीड पोस्ट सांगतो. तर आता मी ज्यांचा फोटो दाखवलेला, जसं की आता हे फोटो म्हणजे मी दाखवलेला म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगवले, तर इंस्टाग्रामचे मी स्क्रीनशॉट घेतले. तर हे फोटो कसा तयार करायचा तर ते मी तुम्हाला सांगतो. तर न्यू ग्रीडमध्ये जायचं, न्यू ग्रीडमध्ये गेला तर मी एक फोटो ॲड केला, जसं की आता तुम्ही बघू शकताय. तर हे फोटो ओके. तर आता तुम्हाला कॉलम आणि रोज चूज करायचे, जसं की आता तुम्ही बघू शकता. जर कॉलम म्हणजे काय, कॉलम म्हणजे आडवं ओके, आडव्या रेगा, आणि रोज म्हणजे काय उभं. जसं की कॉलम मी 3 ठेवल्यात त्यामुळे इथं 3 भाग तयार झाल्यात ओके. इथं तुम्ही वर बघू शकताय. आणि रोज जर बघायला तर मी 5 ठेवल्यात, जसं की 1 2 3 4 5, 4 करण्याला 4 करू शकताय. त्यामुळे परफेक्टली म्हणजे रित्या आपली पोस्ट आहे तर ती म्हणजे एकदम कॅप्चर होत्या ओके. तर त्या टाईपमध्ये तुम्हाला परफेक्टलीरित्या जे जसं पाहिजे तसं तुम्ही इथं सेट करू शकताय. आणि एकदा इथं सेव्ह केला का नाही तर ते जेवढं आता इथं परफेक्टली तुम्ही बघू शकता, जसं की वेगवेगळ्या कॉलमचं वेगवेगळं पार्ट परफेक्टलीरित्या आपल्या गॅलरी सेव्ह होत्यात. फक्त काय विषय आहे, बॉक्स वाईज तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा. बॉक्स जर चुकला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती पोस्ट जरा वेगळी दिसत्या, तर ते तुम्हाला जरा डोकं वापरायला लागणार आहे तिथं. तरी तुम्ही बघायला गेलं तर इथं मी सेव्ह आता इथं आकडं पण पडतात, जसं की तू जर बघायला गेलं तर इथं 1 2 3 4 म्हणजे कळायसाठी परफेक्टलीरित्या ओके. तर आता इथं एक्सपोर्ट होतं डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट एक्सपोर्ट करू शकता. जसं की आता 1 वर दाबला तर इथं परफेक्टलीरित्या इंस्टाग्रामचा म्हणजे तुमचं येईल. त्यानंतर इथं जर बघायला गेलं तर 2 वर दाबला तर परफेक्टली तुम्ही इंस्टाग्रामला 3 करू शकताय. तर जे डन झालेलं आहे तर ते परत उघडत नाही. तर हे पण तिने एक चांगला म्हणजे प्लस पॉईंट दिला आहे तर त्यासाठी. तर तुम्हाला स्विपेबल पोस्ट आणि ग्रीडची पोस्ट हे दोन्ही तुम्हाला कळलं असेल कसं अपलोड करायचं आणि काय करायचं ओके. तर नक्कीच तुम्हाला ह्या 2 गोष्टी तर परफेक्टलीरित्या कळल्या असतील. तर आता मी जरा क्लोज करतो, तर दोन्ही गोष्टी परफेक्टलीरित्या कळल्या असतील. तर आता न्यू क्रॉप पोस्ट तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण का ह्या आपल्याला रोजच्या जीवनात लागणार आहे. जसं की आता जर बघायला गेलं तर आता ह्यांची पोस्ट आता तर ही जर पोस्ट म्हणजे मी मागास तुम्हाला सांगितलं, जसं की इंस्टाग्रामची जी साईज आहे तर ती ह्याला म्हणजे ह्या पोस्टला मॅच होऊन जाते ओके. परफेक्टली तुम्ही वर आणि खाली जसं की बघायला गेलं तर आता तुमचा जर हुवा बॅनर असला तर म्हणजे डाव्या आणि उजव्या साईडला परफेक्टली ते म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड आहे तर ते ॲड होते, म्हणजे ॲटोमॅटिक ॲड होते, त्याचा काय प्रश्न नाही. जसं की आता तुम्ही जर बघायला तर फिट तुम्ही परफेक्टली करू शकताय. जसं की तुम्हाला कमी करायचं असलं तर कमी पण करू शकताय आणि जास्त करायचं असलं जास्त पण करू शकता ओके. तर ती साईज परफेक्टली तिने ॲडजस्ट केल्या जसं की इंस्टाग्रामची, तर त्या टाईपमध्ये तुम्ही करू शकताय. तर मी मध्येच ठेवतो, कारण का तुम्हाला जेवढं पाहिजे वरचा भाग आणि खालचा भाग तर त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे शेअर करू शकताय. बाकी यात तुम्ही जरा जरी पट्टे आले तर ही परफेक्टली इंस्टाग्रामची साईज म्हणजे जसं की अवेलेबल आहे ही साईज इंस्टाग्रामला. जसं की ही आडवी साईज झाली, उभी पण साईज परफेक्टली ह्याच टाईपमध्ये म्हणजे अवेलेबल आहे. तर त्या टाईपमध्ये तुम्ही शेअर करू शकता. जसं की आता इथं मी जरा वगैरे आपलं बॅकग्राऊंड लावलं परफेक्टलीरित्या, तर आता इथं परफेक्टलीरित्या हे लेटर केलं. आता मी डायरेक्ट इंस्टाग्रामला ते म्हणजे पोस्ट होत्या ओके. तर तुम्हाला नक्कीच 3 ट्रिक्स कळाले असतील. आता ही पोस्ट मी म्हणजे ही का सांगितलं तर विषय कसा आहे की आता ही पोस्ट जर तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामला सेंड केला तर यातल्या बारीक सारीक गोष्टी काय नाही, जसं की आता इथं जर तुम्ही फोटो बघायला गेला ओके तर ते फोटो परफेक्टलीरित्या नीट दिसत नाहीत. तर त्यासाठी मी काय केलं, स्विपेबल पोस्ट चूज केलं. जसं की आता स्विपेबल पोस्टमध्ये जर बघायला गेलं तर ते फोटो दोन्ही परफेक्टलीरित्या दिसतात. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जसं की कसं म्हणजे दिसतात. जसं की ह्या पोस्टमध्ये एका भागामध्ये संपूर्ण यांचा फोटो परत यांना जे काही इफेक्ट मारला आहे तर तो दिसते. त्याजवर इकडे जर बघायला तर यांचं संपूर्ण जे काही त्यांचं काम आहे तर ते परफेक्टलीरित्या दिसते. तर त्यासाठी स्विपेबल पोस्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि आपल्या कस्टमरवर एकदम परफेक्टलीरित्या इम्प्रेशन पडते आपलं. नक्कीच तुम्हाला एकदम चांगला फायदा होऊ शकतो ह्या तिन्ही ट्रिक्सचा. तर त्या तिन्ही ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील. फक्त काय हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते म्हणजे डाउनलोड करायचं आहे परफेक्टलीरित्या 6 MBच आहे. बाकी मी काय प्रमोशन काय करायला नाही, तुमच्यासाठी खास करून सांगालो ओके. तर नक्कीच तुम्हाला आजचं ट्युटोरियल आवडला असणार आहे. तर जर आजचं ट्युटोरियल आवडलं असलं तर जास्तीत जास्त करून या ट्युटोरियलला ढीक प्रेम द्या. जसं की जास्तीत जास्त करून शेअर करा. जसं की मोबाईल एडिटर असतील, परत PC एडिटर असतील, परत जे फोटो एडिटिंग करतात तर त्यांच्यासाठी पण हे ट्युटोरियल खास करून महत्त्वाचंच आहे. त्याचबरोबर जे डिझायनर आहेत तर त्यांच्यासाठी तर हे म्हणजे लागणारच आहे. तर तुमच्या पण फोटोला तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की जर तुमचा आडवा फोटो असला तर त्या टाईपमध्ये तुम्ही इथं न्यू स्विपेबल पोस्टचा वापर करून त्या टाईपमध्ये परत न्यू ग्रीड पोस्ट तर ह्या टाईपमध्ये तुम्ही सगळ्या ट्रिक्स वापरून परफेक्टलीरित्या एकदम क्रिएटिव्ह काम करू शकताय आणि तुमच्या इंस्टाग्राम आयडीला एकदम आणि ग्रो परफेक्टलीरित्या करू शकताय ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामला कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. त्याचबरोबर टेलिग्रामला पण कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. तिथं आपण मटेरियल टाकणार आहे परफेक्टलीरित्या. तर सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी भेटू लवकरच एकदम चांगल्या खतरनाक व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या. टेक केअर.